विधानसभा निवडणुकांचे उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत. अशात उमेदवारी भरणाऱ्यांमध्ये दोन युवा चेहऱ्यांनी आज लक्ष वेधून घेतलं. एक चेहरा म्हणजे मुंबईतनं अमित ठाकरे यांचा आणि दुसरा म्हणजे बारामती मतदारसंघातला युगेंद्र पवार यांचा. दोन्ही चेहरे नवीन, दोघांचे पक्ष वेगळे, मात्र या उमेदवारांच्या मागे पक्ष खंबीरपणे उभे राहिलेले. अमित ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. आता यातला गमतीचा भाग म्हणजे या मंदिराचे अध्यक्ष कोण तुम्हाला माहिती आहे? सदा सरवणकर, अर्थात अमित ठाकरेंचे प्रतिस्पर्धी. म्हणजे बुद्धीच्या देवतेला पाया पडताना त्याच मंदिराच्या विश्वस्त समितीच्या अध्यक्षाला हरवण्याची बुद्धी मला दे असं मागणं त्यांनी कदाचित गणरायाकडे मागितलं असणार, किंवा फार फार तर विजयाचा आशीर्वाद त्यांनी घेतला असणार. असो, गणराय कोणाच्या पारड्यात विजयाचं दान टाकणार हे त्यांनाच माहिती. पण जेव्हा अमित ठाकरे सिद्धिविनायक मंदिरात गेले तेव्हा पटकन हा विचार मनात आला आणि तुमच्याशी तो शेअरही करावासा वाटला, इतकंच. तर या दोनही यंग गन्सना विजयाची खात्री आहे. मात्र वाटतो तितका हा विजय सोपा नसणार आहे हे सुद्धा त्यांना चांगलंच माहिती असेल. कारण आधी अमित ठाकरेंबद्दल आपण बोलूयात. माहीम विधानसभा मतदारसंघ, तिथे त्यांचे प्रतिस्पर्धी कोण? एक नाव शिंदे गटाच्या सदा सरवणकरांचं आणि दुसरं नाव उबाठाच्या महेश सावंत यांचं. दोन तेल लावलेल्या पैलवालांशी अमित ठाकरेंना सामना करावा लागणार आहे. दुसरीकडे तर काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं युगेंद्र पवारांच्या रूपात नवा गडी उभा केलाय. कार्यकर्त्यांचा युगेंद्र आणि मुंबईत अमित ठाकरेंच्या नावाला पसंती ही बाब दोन्हीकडे सेम आहे. बारामतीत शरद पवार, सुप्रिया सुळे युगेंद्र पवारांच्या विजयासाठी जंग पछाडतील. मात्र अजित पवार यांचा या मतदारसंघावरती असणारा जे पकड आहे ती पकड अद्याप कायम असल्याचं त्या मतदारसंघाचा अभ्यास करताना पाहायला मिळतं. लोकसभा निवडणुकीत मी कुटुंबाच्या विरोधात उमेदवार उभा करून चूक केली होती असं विधान अजितदादांनी केलं होतं. त्याचा पुनरुच्चार त्यांनी काल केला. मी लोकसभेत जी चूक केली होती ती चूक पुन्हा केली जात असल्याचं म्हणत त्यांनी काका शरद पवारांना अप्रत्यक्ष संदेश दिलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांना त्यांच्या कारकिर्दीत निवडणूक जिंकायला आजवर जितकी मेहनत घ्यावी लागली नसेल तितकी मेहनत त्यांना या विधानसभा 2024ला करावी लागणार आहे हे स्पष्ट आहे. युगेंद्र पवारांच्या मागे भलेही शरद पवारांची साथ असली तरीही आपल्या नेत्याला मानणारा एक मतदार वर्ग कायम असतो आणि तो कायम त्या नेत्याच्या पाठीशी उभा असतो, हे सुद्धा आपल्याला विसरून चालता येणार नाही. अजित पवार सगळ्यात आधी 1991 साली लोकसभा निवडणूक लढले आणि जिंकले सुद्धा. त्यानंतर 1995 सालापासून त्यांनी विधानसभेच्या निवडणुकी लढवल्या आहेत. त्यात ते कसे विजयी झाले आहेत ते पहा. अजित पवार कसे विजयी झाले त्यांचा आजवरचा राजकीय इतिहास आपण पाहतोय. अजित पवारांचं विजयी मताधिक्य 1991 लोकसभा निवडणूक 3,36,263 मतं घेऊन ते विजयी झाले होते. मात्र शरद पवार नरसिंहराव मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री झाल्यानंतर अजित पवारांनी 1.5 महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर ते विधानसभेच्या पोटनिवडणुकीला उभे राहिले होते. त्यावेळेला म्हणजे 1991 साली विधानसभेची पोटनिवडणूक त्यांनी 86,915 मतांनी जिंकली होती आणि यातली तब्बल 90% मतं जी आहेत ती अजित पवारांना पडलेली होती. त्यानंतर 1995ची निवडणूक 77,335 मतांनी ते विजयी झाले होते. जे पर्सेंटेज आहे, विनिंग पर्सेंटेज आपण ज्याला म्हणतो, ते 71.91% होतं. 1999 साली 50,366 मतांनी अजित पवार विजयी झाले होते. पर्सेंटेज पुन्हा एकदा सांगतो, विनिंग पर्सेंटेज 69.72%. 2004 साली अजित पवार पुन्हा एकदा जिंकून आले 66,157 मतांनी. 2009 साली अजित पवार 1,02,000 मतांनी विजयी झाले होते. विजयाचं जे प्रमाण आहे, टक्केवारी आहे, ती 68.26% इतकी होती. 2014 साली अजित पवार 89,791 मतांनी विजयी झाले होते. विजयाची टक्केवारी आपण जर का पाहिली तर ती 65.98% इतकी आहे. 2019 साली अजित पवार 1,65,265 मतांनी विजयी झाले होते. त्यावेळेला त्यांना 83.24% मतं जी आहेत ती मिळालेली होती. जरी काका शरद पवार त्यावेळी त्यांच्या पाठीशी असले तरी अजित पवारांना मानणारा एक मोठा वर्ग बारामतीत आहे. अगदी महाविकास आघाडीचं सरकार असतानाही उद्धव ठाकरेंना कळू न देता अजितदादांनी बारामतीसाठी 1,500 कोटी रुपयांचा निधी काढून घेतला होता. अजित पवार ही निवडणूक साधारणपणे 80 ते 90 हजारांच्या फरकानं जिंकतील असा तिथल्या पत्रकारांचा होरा आहे, अंदाज आहे. आता येऊ मुंबईत. इथे अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत अशी तिहेरी लढत पाहायला मिळते. संपूर्ण मुंबईचं लक्ष या टफ फाईटवरती असणार आहे. ही निवडणूक जितकी अमित ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाची तितकीच ती सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यासाठी सुद्धा. मात्र यात होणारे काय ते सांगतो की दोन सेनेची लढाई मनसेच्या पथ्यावरती पडणारी असेल. त्यातच राज ठाकरे यांचा नावाचा फायदा,
त्यांनी या विधानसभा मतदारसंघात वेळोवेळी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा फायदा आणि मनसेची त्या विभागातली मतं अधिक तरुण नेतृत्व म्हणून युवा मतदार त्यांच्यावर दाखवणारा विश्वास या सर्व बाबी अमित ठाकरे यांच्या बाजूने जाणार हे सुद्धा नक्की आहे. आता उद्या म्हणजेच मंगळवारी सदा सरवणकर आणि महेश सावंत शक्ती प्रदर्शन करत शेवटच्या दिवशी म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज सादर करतील आणि मग ही तिहेरी लढत ऑफिशियल होईल. सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवू नये यासाठी सेना आणि भाजपचे किंवा मनसेचे नेते सुद्धा आग्रही आहेत. महायुतीने अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा अशी मागणी आशिष शेलार यांनी केली होती. त्यानुसार प्रयत्नही करून झाल्याचं दिसून आलेलं आहे. अशात ते काय भूमिका घेतात हेही मंगळवारी जाहीर होईल. भलेही उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवार शेवटचा वार असो, पण अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर आहे. तेव्हा बंद दाराआड होणाऱ्या काही चर्चा यशस्वीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक अर्ज मागे घेतलेही जाऊ शकतात, अनेक अर्ज छाननीत बादही होऊ शकतात. घोडा मैदान अजून दूर आहे. मात्र आजचा दिवस ठाकरे आणि पवार या तरुण उमेदवारांनी गाजवला हे नक्की. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा. कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओबद्दल व्यक्त व्हा. अजित पवार निवडून येणार की योगेंद्र पवार, इकडे अमित ठाकरे निवडून येणार का? कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.